ठीक आहे, आज आपण नवीन टॉपिक बघणार आहोत. आयओ इंटरफेसिंग. आय म्हणजे इनपुट, ओ म्हणजे आउटपुट आणि इंटरफेसिंग म्हणजे काय तर इंटरफेस करा. म्हणजे काय? मायक्रो कंट्रोलरला कनेक्ट करा. काय कनेक्ट करा? तर इनपुट डिव्हाइसेस आणि आउटपुट डिव्हाइसेस. ते तर आपण यामध्ये बरेच इनपुट डिव्हाइसेस शिकणार आहोत. जसं की एलईडीज असेल, ठीक आहे, किंवा आपण सॉरी इनपुट म्हणजे स्विच झाला, ठीक आहे, की झाला, याला म्हणतो आपण इनपुट. तर आउटपुट म्हणजे काय म्हणणार आपण? त्या एलईडीज असतील किंवा परत 7 सेगमेंट डिस्प्ले असेल, ठीक आहे, किंवा एडीसी असेल, डीएससी असेल, स्टेपर मोटर, डीसी मोटर, रिले वगैरे हे सगळे काय झाले तुमचे कीबोर्ड वगैरे हे सगळे झाले तुमचे आउटपुट डिव्हाइसेस. तर यांना कनेक्ट कसं करायचं, यांचा वापर आपण कसं करणार, हे सगळं आपण या टॉपिकमध्ये शिकणार आहोत. त्यांचे प्रोग्रामिंग, डायग्राम्स वगैरे हे आपण यामध्ये महत्त्व शिकणार आहे. ठीक आहे. तर बरेच डिव्हाइसेस आहेत. जसं की फॉर एक्झाम्पल आय फॉर म्हणतो आपण इनपुट डिव्हाइसेस आणि ओ म्हणजे म्हणतो आपण आउटपुट डिव्हाइसेस. ठीक आहे. तर सिंपल लॉजिक सांगा मला पहिला, इनपुट डिव्हाइसेस म्हणजे कोणते कोणते असतील? जे लक्षात घ्या की जे डिव्हाइस त्याचा व्हॅल्यू कंट्रोलला देईल. ठीक आहे. थोडक्यात काय, कंट्रोल ज्याच्याकडून डेटा घेईल त्याला म्हणणार आपण इनपुट डिव्हाइसेस. फॉर एक्झाम्पल काय म्हणणार आपण यामध्ये की, ठीक आहे, किंवा काय म्हणणार आपण स्विच म्हटलं जाईल, ठीक आहे, किंवा काय म्हणणार परत अजून कीबोर्ड्स. हे काय झाले इनपुट डिव्हाइसेस. आउटपुट डिव्हाइसेस काय म्हणतात आता आपण इन टर्म्स ऑफ आपण 8051 बघत आहोत, म्हणून मी हे इंटरफेसिंग बद्दल बोलत आहे. आता आउटपुट डिव्हाइसेस काय काय असतील? एक म्हणजे सगळ्यात बेसिक पहिला म्हणून आपण एलईडीज. ठीक आहे, कॅपिटल मध्ये एलईडीज, किंवा परत काय म्हणणार 7 सेगमेंट डिस्प्ले. ठीक आहे, किंवा आणि काय म्हणता येईल एलसीडी, आणि काय म्हणता येईल रिले. आता रिलेला आपण स्विच म्हणतो. ठीक आहे, रिले म्हणजे जनरली म्हणतो आपण रिले इज अ स्विच. ठीक आहे, पण तो कसा आहे तर त्याला आपण आउटपुट डिव्हाइस मध्येच कन्सिडर करणार आहे. का ते आपण नंतर फंक्शन शिकताना बघूया, तुम्हाला तेव्हा लक्षात येईल. ठीक आहे. अजून काय डिव्हाइस असतील, जसं की म्हणणार आपण डीएसी म्हणणार, स्टेपर मोटर, बरोबर, स्टेपर मोटर, परत डीसी मोटर, ठीक आहे, एक्सेट्रा. हे सगळे काय झाले तुमचे, तर हे झाले तुमचे आउटपुट डिव्हाइसेस. आता यातले काही डिव्हाइसेस असे असतील ज्यांना काहीतरी ड्रायव्हर सर्किट्स लागत असतील. ठीक आहे, ते कोणते ते आपण नंतर बघणार आहे. ड्रायव्हर सर्किट्स म्हणजे काय थोडक्यात? आता समजा म्हटलंय मला मोटर चालू करायचं आहे. ठीक आहे, डीसी मोटर करायचं आहे. मोटरचे व्होल्टेज वेगळे असतात. 6 व्होल्टचे पण असतात, 12 व्होल्टचे पण असतात, 24 व्होल्टचे पण वेगवेगळे पण असतात. ठीक आहे, आणि आपला मायक्रो कंट्रोलर जो म्हणतो आपण 8051, ठीक आहे, तर मोटरला ड्राईव्ह करण्यासाठी व्होल्टेज पेक्षा आपल्याला जास्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे करंट. तेवढी करंट कॅपॅबिलिटी 8051 कडे असला पाहिजे की तो त्या मोटरला ड्राईव्ह करू शकेल. ठीक आहे, किंवा कोणताही बाकी डिव्हाइस असेल, जसं की रिले वगैरे म्हणा. रिलेला आपण डायरेक्ट कनेक्ट करू शकत नाही, काही गोष्टी तुम्हाला एक्स्ट्रा कनेक्ट कराव्या लागतात. तर का, तर मायक्रो कंट्रोलरचा जो काय प्रत्येक पोर्ट पिन्स जे असतील, किती पोर्ट आहेत टोटल म्हणतो आपण 4 पोर्ट्स आहेत. पोर्ट 0, पोर्ट 1, पोर्ट 2, पोर्ट 3. त्यातला प्रत्येक पोर्ट पिन, ईच पोर्ट पिन जो आहे मायक्रो कंट्रोलरचा, त्याच्या आउटपुटला मॅक्झिमम आपल्याला 1 ते 2 मिली एम्पियर एवढे करंट तो देऊ शकतो. परत सांगा ना. ठीक आहे, कोणता पार्ट परत सांगू? इनपुट आउटपुट हे तुम्हाला कळलं असेलच. ठीक आहे, फक्त ड्रायव्हर सर्किट्स बघा. ड्रायव्हर सर्किट म्हणजे काय म्हणतोय मी, असा एखादा सर्किट जो तुम्हाला 8051 ला बूस्ट करेल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येईल बघा. आता मोटर असतो एखादा, इनपुटचा क्वेश्चन विचारला इनपुटचा. ठीक आहे, बघा लक्षात येईल आता. ठीक आहे, आता काय म्हटलं आपण बघा, इनपुट डिव्हाइस म्हणजे काय थोडक्यात, तो इनपुट देणार आहे मायक्रो कंट्रोलरला. आउटपुट डिव्हाइसला काय करणार आहे, आउटपुट डिव्हाइसला इनपुट काहीतरी देणार कोण, कंट्रोलर दिल्यावर कंट्रोल काहीतरी देईल, मग त्या आउटपुटला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, तर जर मी म्हटलं एलईडीला काय डायरेक्ट दिला व्हॅल्यू, डायरेक्ट ग्लो होईल. आपण नॉर्मल एलईडी बघतो ना कधी, डायरेक्ट आपण कनेक्ट करून एलईडीला ऑन ऑफ करू शकतो. त्यामुळे त्याला काय तुम्हाला एक्स्ट्रा ड्रायव्हरची गरज लागत नाही. ठीक आहे, पण हे जे काही ड्रायव्हर सर्किट आहेत म्हणजे कोणते, जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला मोटर स्टार्ट करायचा असेल, तर आपल्याला एक काय माहिती आहे, मोटर म्हटलं की
6 व्होल्टचा मोटर असेल, 12 व्होल्टचा मोटर असेल, 24 व्होल्टचा मोटर असेल, काही असेल. पण त्याची करंट कॅपॅबिलिटी प्रत्येक वेगळी असतात. काही 6 व्होल्टचा असं असेल त्याला 250 मिली एम्पियर करंट पाहिजे वगैरे, वगैरे. ठीक आहे. पण काय होतं, की आपला जो मायक्रो कंट्रोलर आपण यूज करतो 8051 यामध्ये 4 पोर्ट्स आहेत. प्रत्येक पोर्टला 8 पिन्स आहेत. पण त्यातला प्रत्येक पोर्ट पिन हा फक्त मॅक्सिमम 1 ते 2 मिली एम्पियर करंट देतो. ठीक आहे. मॅक्सिमम किती म्हणतो आपण 1 ते 2 मिली एम्पियर एवढा करंट देतोय. रिले ऑन करायचं म्हटलं तर कमीत कमी 10-12 मिली एम्पियर असं आपण समजून जाऊया, की एवढा तरी करंट तुम्हाला पाहिजे. तेवढा करंट आहे का मायक्रो कंट्रोलरकडे? तर नाही. त्यामुळं म्हणजे सिंगल डिव्हाइस एक पोर्टला आपण 1 ते 2 मिली एम्पियर एवढा मॅक्सिमम करंट आपण देऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळं त्यानंतर आपण तर अशा केसला तुम्हाला काय ड्रायव्हर सर्किटची गरज लागेल. हे काय करतील? हे कुठं असतील तर मायक्रो कंट्रोलर आणि आउटपुट डिव्हाइस म्हणजे डीसी मोटर, स्टेपर मोटर वगैरे आणि ह्यांच्यामध्ये काहीतरी एक डिव्हाइस असेल. हे डिव्हाइस काय करेल? याला काहीतरी सांगेल, की मला करंट काहीतरी पाहिजे. मग याच्याकडे जरी 1 ते 2 मिली एम्पियर करंट असेल तर तो याला बूस्ट करेल. 20 करेल, 22 करेल. जसं आउटपुटला गरज आहे तेवढा हा करंट बूस्ट करायचं काम करेल. तर याला म्हणतो आपण ड्रायव्हर सर्किट्स. हे बेसिक गोष्ट आहे, तुम्हाला माहित असू दे. हे प्रत्येक डिव्हाइसला लागणार नाहीयेत. कधी लागणार म्हटलं आपण? जर तुम्ही जो काही आउटपुट डिव्हाइस तुम्हाला ऑन करायचा आहे किंवा ऑफ करायचा आहे, त्याला लागणारा करंट हा जर जास्त असेल, जास्त इन द सेन्स 1-2 मिली एम्पियर एवढा करंट फक्त एक प्रत्येक पोर्ट पिन देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त करंटचा जर तुम्हाला काय डिव्हाइस ड्राईव्ह करायचा असेल, तर तेवढे करंट नाहीये कंट्रोलरकडे. मग त्यासाठी तुम्हाला हे एक्स्ट्रा तुम्हाला काहीतरी जोडावं लागेल. जो काय करेल तो करंटला बूस्ट करेल. बरं, क्वेश्चन आहे सर ड्रायव्हर सर्किट म्हणजे ड्रायव्हर आयसी का? ड्रायव्हर आयसी ही असेल किंवा आपण म्हणूया की ते ट्रान्झिस्टरही असेल. ठीक आहे. काही म्हणू शकता. ड्रायव्हर सर्किट म्हणजे काय थोडक्यात असा सर्किट ज्यामध्ये काय करेल तो एकतर करंट किंवा व्होल्टेज काहीतरी बूस्ट करेल. जे मध्ये रिक्वायर्ड आहे आपल्याला एक्स्ट्रा. ठीक आहे. डायरेक्ट जर मायक्रो कंट्रोलर त्या पर्टिक्युलर डिव्हाइसला ऑन करू शकत नसेल, तर कोणाच्या तरी मदतीने तो ऑन किंवा ऑफ करणार आहे. तर तो ज्याचा मदत घेतो त्या सर्किटला म्हणतो आपण ड्रायव्हर सर्किट. तर तुम्ही मायक्रो कंट्रोलरमध्ये शिकला असेल बघा. ड्रायव्हर सर्किट कोणते आहेत? जर आपण म्हटलं स्टेपर मोटर ऑन करायचं तर आपण इव्हॅलेंट 2003 आयसी आपण वापरतो. ठीक आहे. डीसी मोटर ऑन करायचं तर आपण L293D वापरतो. ठीक आहे. रिले ऑन करायचा आहे तर पुन्हा त्यामध्ये तुम्ही सेम ह्याचा वापरू शकता 2003 किंवा 2803 वगैरे वापरू शकता. किंवा काही जण काय करतील, रिले ऑन करायचा आहे तर ट्रान्झिस्टर वापरतील. ते म्हणजे ट्रान्झिस्टर, ते ड्रायव्हर आयसी हे सगळे काय झाले ड्रायव्हर सर्किट झाले. कळतंय का? कळलं का? हो. ठीक आहे. बरं. तर आता सगळ्यात पहिला बेसिक इंटरफेसिंग बघूया आपण म्हणजे बेसिक आउटपुट डिव्हाइस. त्याआधी पण काय बघा आता हे झालं आपण थिअरॉटिकल बद्दल बोललो. प्रॅक्टिकली आपण काय म्हणतो? इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइस हे आपण कुठे कनेक्ट करणार आहे लक्षात घ्या. हे आपण कनेक्ट करणार आहे पोर्ट्सलाच. ठीक आहे. साहजिकच ना पॅरलल पोर्ट्सला आपण कनेक्ट करणार आहे पोर्ट पिनला कोणत्या तरी. मग नेहमी प्रोग्राम करताना आपल्याला डिक्लेअर करणं गरजेचं आहे की तुम्ही इनपुट डिव्हाइस वापरलाय का आउटपुट डिव्हाइस वापरलाय. इनपुटला आपण रिप्रेझेंट करतो 1 ने, आउटपुटला आपण रिप्रेझेंट करतो 0 ने. हे नेहमी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता पहिला यातला बघूया आपण एलईडी इंटरफेसिंग. ठीक आहे. तर सिंपल एलईडी म्हणजे काय? फुल फॉर्म काय असतो एलईडीचा? लाईट इमिटिंग डायोड. बरोबर, गुड. ठीक आहे. तसंच आता लाईट इमिटिंग डायोड म्हणतो आपण याला आणि याचा सिम्बॉल काय असतो बघा. हा सिंपल डायोड झाला. मग डायोडचा टाईप आहे. फक्त फरक कसं दाखवतो आपण तर 2 एरो दाखवतो म्हणजे हा सांगतोय की लाईट इमिट करत आहे. ठीक आहे. हे इंटरफेसिंग करण्यासाठी याचा प्रॉब्लेम येण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला एलईडी बद्दल बेसिक माहित असलं पाहिजे की हा लाईट ग्लो कधी होईल आणि कधी नाही होणार. हा जो कांडी आहे या टर्मिनलला काय म्हणतो आपण? बोला. 2 टर्मिनल असतात ना डायोडला. डाय 2. कोणते 2? काय नाव आहेत त्याला? एनोड कॅथोड. बरोबर. एनोड कॅथोड बरोबर आहे. त्यातला कोणता वाला कॅथोड कोणता एनोड? हा जो आता इथे डार्क केलाय तो काय आहे? एनोड आहे का कॅथोड आहे? चुकलं चुकू दे बोला. कॅथोड.
बरोबर. कधी लक्षात घ्या, कोणत्या डिव्हाइस असू द्या, तुम्ही जर डायोड बघितला असेल नॉर्मल काळ्या कलरचा असतो, तर याला इथं असं मार्क असतं. ठीक आहे. तर हा मार्क म्हणजे काय म्हणतो आपण, तो निगेटिव्ह टर्मिनल कॅथोड दाखवत असतो तुम्हाला. तसं यात पण आता इथं सिम्बॉलच दाखवलाय काय, हा लाईन म्हणजेच काय तुमचा हा झाला कॅथोड आणि हा झाला एनोड. ठीक आहे. आता मला सांगा यापैकी कोणत्या केसला डायोड ऑन होईल? हा पहिला, हा दुसरा. कोणत्या केसला लाईट लागेल? स्वप्नील म्हणत आहे सेकंड. बाकीचे 4 सेकंड. ठीक आहे. बरोबर सेकंड. काय म्हणतो आपण, फॉरवर्ड बायस असला पाहिजे. फॉरवर्ड बायस म्हणजे काय, हा निगेटिव्ह टर्मिनल हा कनेक्ट झालाय पॉझिटिव्हला, म्हणजे हा रिव्हर्स बायस झाला, म्हणजे हा ऑन होणार नाही, हा ऑफ होईल. ठीक आहे. म्हणजे हा ओपन सर्किटचा काम करणार, थोडक्यात हा असा काम करणार. तेच इथे काय झालंय, हा प्लस प्लस मायनस मायनस जोडलाय, म्हणजे हा शॉर्ट सर्किटचा काम करेल. थोडक्यात हा काय म्हणला इथं असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. हा बेसिक प्रिन्सिपल झाला. पण पुन्हा यामध्ये सिंपल काय लक्षात घ्या, की इंटरफेसिंग करत असताना आपण डायरेक्ट कधीही डायोड जोडत नाही. बरोबर का. हा समजा केला मी इथं ग्राउंडला केला. ठीक आहे. तर डायरेक्ट असं जोडतो कधी, डायरेक्ट सप्लाय आपण देतो की, समजा सप्लाय काहीतरी आहे इथं डायरेक्ट दिला असं देतो की याला डायरेक्ट देतो का, हो किंवा नाही, काहीतरी उत्तर असेल. नाही. मग काय असतं, काय पाहिजे? बोला, काय पाहिजे मग? डायरेक्ट जोडायचं नाही तर काय करायचं? हे बेसिक आहे. तुम्ही पीडीडी डिजिटल टेक्निक्स वगैरे शिकला असाल तेव्हापासून प्रॅक्टिकल तुम्ही बघता. बरोबर. रेजिस्टर वापरतो आपण. का बरं वापरायचा रेजिस्टर? नाही वापरला तर काय होईल? शॉर्ट. ठीक आहे. सोप्या भाषेत म्हणूया आपण तर जळेल, बाकी काय होणार नाही. ठीक आहे. बरोबर. डायोड डॅमेज होणे म्हणून याला करंट लिमिटिंग रेजिस्टर म्हणतो आपण. हा करंट कमी करण्यासाठी यूज केला जातो. ठीक आहे. मग आता इथे किती वापरायचा? कोणता रेजिस्टर चालेल का? 220 ओहमचा चालेल का 1K ओहमचा चालेल आणि कोणताही चालेल? बोला. 330 चा चालेल, 480 चा चालेल. स्वप्नील 1K. ठीक आहे. बाकीचे तुम्हाला मी प्रॅक्टिस सेशनला दाखवणार आहे. जर 1K चा जोडला तर काय होतंय, 220 ओहमचा जोडला तर काय होतंय, हे सगळं आपण बघणार आहोत. ठीक, त्यामुळे तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय. बोला. बोला. ऐश्वर्या, रुचा, यश, रुचा 1K. ठीक आहे. स्वप्नील 1K. ऐश्वर्या आणि यश, काय वाटतंय? मी सांगतो. 1K चा वापरू नका. काय होतं, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे करंट मिली एम्पियर मध्ये आहे. बरोबर. 1 to 2 मिली एम्पियर एवढा करंट असेल आणि त्याला जर किलो मध्ये तुम्ही रेजिस्टर वापरत असाल तर त्यावेळेस याचा करंट खूप लहान असेल. त्यामुळं प्रॅक्टिकली आपण म्हणणार की हा ऑन झालाय, पण ऍक्च्युअली जेव्हा आपण बघू तुम्हाला हा इंटेन्सिटी काय दिसणार नाही, म्हणजे ऑन झालाय असं तुम्हाला वाटणार पण नाही. कळतंय? त्यामुळे जास्त मोठा पण घ्यायचा नाही. 450 पर्यंत मॅक्झिमम ठीक आहे. 220 ओहम इज बेस्ट. 220 330 ओहम बेस्ट आहे. तुम्हाला चांगला लुमिनन्स मिळेल, त्यामध्ये चांगला दिसेल तुम्हाला. हे जेवढं तुम्ही फ्रिक्वेन्सी हाय कराल तसं तुम्हाला दिसायचं बंद होईल. ठीक आहे. आता
हा आपण समजा सिंपल इंटरफेस करायचा म्हटलं, समजा तुम्हाला क्वेश्चन असेल 8 एलईडीज कनेक्ट केला आहे, 10 एलईडीज कनेक्ट केला आहे, सॉरी 8 किंवा 4 एलईडीज कनेक्ट केला असेल, तर आपण यामध्ये काय काय कनेक्शन करणार हे आपण बघू. ठीक आहे, एक सवय ठेवा, आउटपुट डिव्हाइस म्हटलं की उजवीकडे ड्रॉ करायचं. ठीक आहे, म्हणजे आउटपुट आहे, मग काय करणार इथं एलईडीज कनेक्ट केला. ठीक आहे, आता माझी काही एक्झाम नाहीये तेव्हा मी असं लिहितो, तुम्ही ड्रॉ करताना पूर्ण ड्रॉ करा. ठीक आहे, 220 ओहम, 220 ओहम, 220 ओहम, 220 ओहम. हा एलईडी 1 म्हणू, सगळ्याला 2 एरो दाखवत जावा, म्हणजे हा एलईडी असं दिसतो. हा एलईडी 8. ठीक आहे, कोणता एक पोर्ट तुम्हाला काय म्हटलं असेल, आता आपण पोर्ट 1 ला कनेक्ट केला समजा, 1.0, 1.1, 1.2, so on 1.7. एवढं बेसिक कनेक्शन झालं. आणि काय जोडायचं यामध्ये बघा, नेहमी क्रिस्टल ऑसिलेटर. ठीक आहे, हा आपण जोडतो ग्राउंडला. क्रिस्टल 1, क्रिस्टल 2, 33 पिकोफॅरड, 33 पिकोफॅरड. ठीक आहे, हा 11.059 मेगा हर्टचा क्रिस्टल. ठीक आहे, आणि काय तर एक रिसेट सर्किट दाखवायचं. रिसेट सर्किट काय असतं, आपण VCC प्लस 5 वोल्ट झाला VCC पिन. ठीक आहे, आपण 10 किलो ओहमचा समथिंग 8.4 मायक्रोफॅरड घेतले. ठीक आहे, आणि काय लागेल बघा, एक ग्राउंड पिन लागेल. हा बरोबर ना, मग काय करू आपण वाटल्यास हे एकत्र जोडू. हा इथं जो ग्राउंड आहे याला जोडून मग इथं ग्राउंड करू. ठीक आहे, आता सिंपल डायग्राम म्हणून ड्रॉ करतोय, नंतर आपण अजून मोठे इंटरफेसिंग बघताना व्यवस्थित मोठा डायग्राम ड्रॉ करू. हे काही एकच सिंगल आहे, तुम्हाला लक्षात येईल. आणि कधी लक्षात ठेवा, इंटरव्हिंग करताना आपल्याला एक पिन EA बार हा नेहमी कनेक्ट करायचा. EA बार म्हणजे काय होता, EA बार कसला पिन होता, Enable access. एनेबल. नवीन शोध नका लावू. एक्सटर्नल, E फॉर एक्सटर्नल, A फॉर ऍक्सेस. एक्सटर्नल ऍक्सेस म्हणजे काय, जर तुम्ही एक्सटर्नल मेमरी यूज करून त्याला ऍक्सेस करणार असाल तर तेव्हा हा काय पाहिजे आपल्याला ऍक्टिव्ह ठेवायचा आहे. ठीक आहे, तर इथे तुम्ही एक्सटर्नल मेमरी यूज करत आहात का, एलईडी मध्ये आता आपण एक्सटर्नल मेमरी काही यूज करत आहोत का, नाही. म्हणजे तुम्हाला EA बार ऍक्टिव्ह पाहिजे का इनऍक्टिव्ह पाहिजे, EA बार हा पिन आपला एनेबल पाहिजे का डिसेबल पाहिजे, इनऍक्टिव्ह म्हणजे डिसेबल.
मग डिसेबल कधी होईल? 1 ला डिसेबल का 0 ला डिसेबल? ये बार 1 ला डिसेबल का 0 डिसेबल? च्या वर बार आहे, बारचा अर्थ काय? 1 ला. ऍक्टिव्ह लो सिग्नल आहे, बरोबर. 1 ला डिसेबल पाहिजे, त्यामुळे काय करणार मी इथंच याला म्हणतो EA बार. ठीक आहे, हा आहे आपला 8051. कळा? ठीक आहे, आता क्वेश्चन घ्या. राईट अँड राईट अँड 8051C प्रोग्राम. Write an 8051C program to continuously toggle eight LEDs connected to port 1 after every 100 millisecond. Draw an interfacing diagram. हा डायग्राम फोटोवर काढून घ्या किंवा नोट करून घ्या कसंही. लक्ष द्या, यामध्ये हा जो पार्ट आहे तो नेहमी रिपीट होणार आहे. कोणता पार्ट बघा? हा एवढा पार्ट, हा प्रत्येक वेळी असणारच आहे. ऑसिलेटर सर्किट आणि रिसेट सर्किट आपण नेहमी ड्रॉ करणारच आहे. फक्त इंटरफेसिंग आणि फक्त इनपुट आणि आउटपुट फक्त चेंज होत राहतील प्रत्येक वेळी, काय असेल ते. ठीक आहे, त्यामुळे हे नेहमी तुम्हाला एवढा पार्ट ड्रॉ करायचा आहे, त्यामुळे डायरेक्ट पार्ट करून ठेवला तरी चालेल. ठीक आहे, बरं आता याचा प्रोग्राम बघूया आपण. प्रोग्राम कसं येणार बघा. आता पोर्ट 1च्या आपल्याला एलईडी ब्लिंक आहे. सिंपल बघा, एलईडी इंटरफेसिंग मध्ये काय लक्षात ठेवा, आपण जोडणार कसं आहे, हा असेल आपला मायक्रो कंट्रोलर. ठीक आहे, मग आपण रेजिस्टर लावून पुढं लावणार एलईडी. ठीक आहे, तर मला सांगा, एलईडी ऑन करण्यासाठी 1 द्यावं लागेल का 0 द्यावं लागेल? ऑफ करण्यासाठी कंट्रोलला 1 द्यावं लागेल का 0 द्यावं लागेल? सिंपल बघा, ग्राउंड जोडलं म्हणजे इथं 0 आहे, बरोबर. ऑन साठी 0 कोणी शिकवलं रे बाबांना? हे स्विच नाही, एलईडी आहे. सिंपल लॉजिक लक्षात घ्या. एक जोडला इथं ग्राउंडला म्हणजे इथं 0 दिलाय ना, दोन्हीकडे 0 दिला तर एलईडी ऑन होईल का? होणारच नाही, बरोबर. तुम्हाला काय करावं लागेल, इथं 1, त्यामुळे इथं तुम्ही नेहमी देणार 1 देणार. आपल्या सेकंड आपण एलईडी ऑन असेल तर 1, ऑफला आपण व्हॅल्यू देणार 0 त्या पोर्ट पिन. ठीक आहे, तेच जर तुम्ही उलट कनेक्ट केला असेल म्हणजे काय, तुम्ही असेल समजा हा आहे तुमचा मायक्रो कंट्रोलर आणि तुम्ही इथं असं ठेवला असेल. ठीक आहे, आता इथं तुम्ही देणार समजा +5 व्होल्ट दिला असेल, तर हा काय 1 झाला. मग आता यापेक्षा काय होणार, 0 दिला तर ऑन, 1 दिला तर ऑफ. ठीक आहे, पण आपण तो केस नाही वापरत. तुम्हाला कॉलेजमध्ये पण हाच पार्ट सांगितला असेल, 1चा ऑन, 0ला ऑफ. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा, ऑन म्हणजे 1, ऑफ म्हणजे 0. आता आपल्याला हे 8च्या 8 एलईडी आपल्याला ऑन करायचे आहेत. ठीक आहे, तर हे कसं ऑन करणार बघूया. ठीक आहे, प्रोग्राम येणार. सगळ्यात पहिला हॅश इन्क्लूड reg51.h. ठीक आहे, नंतर काय आता डिले पण आला आपल्याला, म्हणून काय करू आपण इथं void डिले. किती म्हटलंय 100 मिलीसेकंड, तरी पण आपण सवय काय ठेवलंय
अनसाइन्ड इंट लिहायची आपल्याला सवय आहे. नंतर लिहिणार मेन प्रोग्राम म्हणजेच void आणि पुढे म्हणणार मेन. आता बघा आपण यामध्ये इनपुट डिव्हाइस यूज करतोय का आउटपुट डिव्हाइस, आय का ओ? सांगा, इनपुट डिव्हाइस वापरतोय का आउटपुट डिव्हाइस वापरतोय? आउटपुट. बरोबर, आउटपुट डिव्हाइस आहे. त्यामुळं डिक्लेअर काय करणार आपण, 0 देणार नाही. आपण काय म्हणतो, कधी आउटपुट डिव्हाइस डिक्लेअर नाही केला तरी चालेल, पण इनपुट डिव्हाइस कंपल्सरी डिक्लेअर करा. ते पण मी डिक्लेअर करतो. पोर्ट मला काय म्हणणार, सगळेचे सगळे पोर्ट स्पीड आपण वापरतोय. बरोबर, सगळ्याला डिक्लेअर केला आउटपुट. ठीक आहे. आता आपलं काम काय बघा, सॉरी कंटिन्युअसली म्हटलेलं आहे. मी करतो आता व्हाईल 1. आता आपलं काय करायचं आहे, टॉगल करायचं आहे, म्हणजे पोर्टला व्हॅल्यू एकाने त्याच्यात द्यायचं आहे. ते सगळे ऑन करा किंवा सगळे ऑफ करा. ठीक आहे. किंवा काय जण म्हणतील टॉगल म्हणजे 50 पाहिजे, काय करणार, P1 इज इक्वल टू पहिला देणार 0x55. ठीक आहे. नंतर काय म्हणणार, परत डिले किती वेळ म्हटले, आफ्टर एव्हरी 100 मिलीसेकंड. नंतर पुन्हा P1 इज इक्वल टू 0xAA. ठीक आहे. नंतर परत void डिले, काय असणार void डिले, आता आत म्हणणार अनसाइन्ड. आपण नेहमी काय करतो, अनसाइन्ड इंट, इथं म्हणणार x. पुन्हा नेक्स्ट काय म्हणतो, अनसाइन्ड इंट y, z. नंतर काय, फॉर y इज इक्वल टू 0, y लेस देन x, y प्लस प्लस, परत z इज इक्वल टू 0, z लेस देन z less than 275, z plus plus देणार सेमीकोलन. बरोबर, कळलं का? बर, हे कळलं का सगळ्यांना? प्रोग्राम सगळ्यांना कळला का? हो, ठीक आहे. सिंपल एलईडी इंटरफेसिंग सगळ्यात सोपं आहे. आता समजा तुम्हाला काय म्हटलं असतं, टॉगल मध्ये तुम्हाला काय म्हटलं असतं, कंटिन्युअसली टर्न ऑन अँड टर्न ऑफ. तर काय केलं असतं, ऑल एलईडीज म्हटलं असतं, सगळे टर्न ऑन टर्न ऑफ करा. मग काय करणार, टर्न ऑन टर्न ऑफ. फक्त फरक केला तर इथे काय करणार, इथे आपण लिहिणार 0x00, इथे लिहिणार आपण 0xFF. एवढाच फरक आहे. म्हणजे एका ठिकाणी लिहिणार 0x00, एका ठिकाणी लिहिणार 0xFF. कळतंय? कळलं का? ठीक आहे. आता तुम्ही मला तुम्हाला एक होमवर्क आहे. ठीक आहे. मी तुम्हाला नंतर प्रॅक्टिकल मध्ये पण दाखवणार आहे की कसं एलईडी रन होणार वगैरे ते आपण बघणार आहोतच. तर तुम्हाला आज होमवर्क काय आहे, मला रनिंग एलईडीचा प्रोग्राम लिहायचा. रनिंग एलईडी म्हणजे काय, हे आपण 8 एलईडी जोडलेले आहेत. बरोबर, एकदा एक पहिला ऑन व्हायला पाहिजे, मग दुसरा, मग तिसरा, मग ती कसं आपल्याला दिसताना पळत गेला असं दिसतं ना. म्हणजे पहिल्यांदा फक्त एलईडी 1 ऑन असणार, तेव्हा बाकी सगळे 7च्या 7 0 असणार, सगळे 7च्या 7 ऑफ. दुसरे फक्त हा ऑन असणार तेव्हा बाकी सगळे ऑफ. नंतर परत हा ऑन असणार, बाकी सगळे ऑफ.
नंतर परत तसंच हा ऑन बाकी सगळे ऑफ. आणि आपण एकदम छोटा डिले त्याचा प्रत्येक वेळी. मग काय होईल तुम्हाला दिसणार कसं दिसेल वरून खाली सगळे यायचं चाललंय असं तुम्हाला दिसेल. कळतंय? कळलं का? काय म्हणायचंय कळलं का? तुम्हाला होमवर्क काय आहे कळलं का? रिपीट सांगा. बघा असे टोटल आपल्याकडे 8 एलईडीज आहेत. ठीक आहे, पोर्ट 1 ला 8 एलईडी जोडलेले आहेत. मला प्रोग्राम काय करायचा आहे, पहिल्यांदा फक्त पहिला एलईडी ऑन करायचा, त्यावेळी बाकी सगळे ऑफ असणार. थोडा डिले देऊन नंतर काय करणार, दुसऱ्या एलईडी फक्त ऑन बाकी सगळे ऑफ. थोड्या नंतर फक्त तिसऱ्या एलईडी ऑन बाकी सगळे ऑफ. असं करत करत आपल्याला 8च्या एलईडीला ऑन करायचं आहे. लक्षात घ्या एका वेळी एकच एलईडी ऑन. आता सरळ मग हे तुम्ही कंटिन्यू केलं तर कसं दिसेल, पहिला हा ऑन मग फक्त हा मग फक्त मग तुम्हाला ते जाताना पळत पळत चालत दिसेल ना. कळतंय का? कळतंय का? हो. तर हे तुम्हाला होमवर्क ट्राय करायचं आहे. ठीक आहे, हा असेल तुमचा आजचा टास्क. ठीक आहे, मग उद्या आपण बाकी इंटरफेसिंग बघणार आहोत. ठीक आहे, हे महत्वाचं. पहिला एलईडी वरनच मग आपण सेम याच्यावरनच जर तुम्हाला एलईडी इंटरफेसिंग कळलं असेल त्यात आपण व्हॅल्यू कसं देतो, तर मग तुम्ही कोणतंही घेऊ शकता. मॉर्निंगला घेता येईल का सर लेक्चर? नाही, सकाळी 7 ते 9 दुसरं लेक्चर आहे, त्यामुळे नाही होणार. 3:30 नंतरच काय असेल. सकाळी 7 ला तुम्ही तयार नसता म्हणून दुसऱ्यांचं लेक्चर ठेवलं मी सकाळी 7 ला, त्यामुळे तुम्हाला हेच टाइम बरं पडेल. 6 वाजता रोज येत जावा. ठीक आहे, चालेल, एंड करू आजचं सेशन. आणि वेळेत येत जावा, जास्त वेळ घालवत जाऊ नका.